गोलंदाजी मार्कवरती याने देखील चांगलं षटक मागच्या सामन्यामध्ये आपल्या संघासाठी हाताळलं होतं. पुन्हा एकदा त्यांच्यावरती पहिल्या षटकाची जबाबदारी दिली गेली आहे आणि आता कशा प्रकारे हा सामना सुरू करतील ते देखील पाहणं मजेशीर असेल. पहिला चेंडू समित घेऊन येतील करण यांच्या विरोधात. सामन्याला होते सुरुवात. पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळलाय, चांगला अडवला गेलाय डीप मध्ये. एक धाव मिळतीये. एका धावेने श्रीगणेश होतोय धावसंख्या फलकाचा. धावसंख्या फलक 1 या आकड्यावरती पोहोचतोय. त्याला रोहन चिल्ले यांचा देखील फटका स्वीपचा फसला जातोय. चलो थँक्यू डीजे. थँक्यू. चला मागच्या चेंडूवरती मोठी विकेट आली आहे. गोल्डन डकचा शिकार बनून रोहन चिल्ले माघारी परतलेत. आता अरुण दाखल झालेत मैदानात. खेळाडू ऑफस्टिंग वरती ठेवला गेला होता. अरुण वाईटची मागणी करताय. नक्कीच पंचांकडून दाट फेटाळली जाते. अक्षय नक्कीच वाईट असेल हा चेंडू. त्याला पुढचा चेंडू यावेळेला स्क्वेअर कट केलाय. त्या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न नक्कीच खरं पाटील. बॅटला चेंडू जसा कनेक्ट झाला तिथूनच नॉन स्ट्रायकिंग एंडला धावत सुटलेत आणि एक धाव कंप्लीट केली आहे. 3 धावा धावसंख्या फलकावरती लागतायत. त्यावेळेला रिव्हर्स स्वीपचा फटका गॅप मध्ये ट्रॅव्हल होतोय आणि चौकार येतोय आणि हा चेंडू देखील नो आहे. 9+4 पंजा 5 धावा या चेंडूवरती कमवतोय करण. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा फटका. पुन्हा एकदा त्याच गॅप मध्ये ट्रॅव्हल होतोय. आणखीन एका चौकाराची कमाई करतोय करण पाटील. सेट ऑन फायर. मागच्या सामन्यामध्ये जो फॉर्म त्याने दाखवला होता त्याच प्रकारची खेळी पुन्हा एकदा करतोय. आणि आपल्या समोर आपण पाहिलं तर संजयजी परब साहेबांचं देखील स्वागत होते. भारतीय जनता पार्टीच्या संजयजी परब. आणि पुन्हा एकदा नो बॉल.
आज आपल्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले गेले आहेत भारतीय जनता पार्टीचे आपण प्रदेश संजयजी परब साहेबांचं आपल्या व्यासपीठावरती इकडे शुभागमन करतोय. आपलं अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे आणि वेळात वेळ काढून आपण या कार्यक्रमासाठी दाखल झाले. चला बघता बघता 17 धावा धावसंख्या फलकावरती आता लागतायत. एक विकेट मात्र नक्की आली, परंतु समित आता थोड्या चुका करताना पाहायला मिळतोय. त्याचबरोबर दयानंदजी सावंत साहेब आणि शेखरजी गायकवाड आपलं देखील स्वागत आहे. आज सर्व या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले गेले. थँक्यू सो मच. सावंत, परब आणि गायकवाड तीन आमचे मान्यवर आज या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले गेले. आपले देखील अगदी मनापासून आभारी आहे. या बॉलवर रिव्हर्स खेळायचा प्रयत्न करत होते. डीप मध्ये फिल्डर आहेत. एक सिंगल रन खूप महत्वाचे. करण पाटीलचे दोन्ही रिव्हर्सचे स्ट्रोक खूप चांगलं टायमिंग करत असताना खूप चांगलं फुटवर्क होतं आणि करणने सेन्सिबल बॅटिंग केली. वेल बॅटिंग. त्यावेळेला कव्हर सीझन मध्ये फटका खेळला गेला. एका धावेसाठी जातोय. षटक या ठिकाणी समाप्त होते. पाहिलं गेलं तर थोडंसं खडशिक षटक म्हणता येईल. नक्कीच 20 धावा धावसंख्या फलकावरती लागल्यात. एक विकेट मात्र नक्की आली आहे, परंतु त्यानंतर दोन पंजे देखील पाहायला मिळालेत या ओव्हर मध्ये आणि त्याचंच भुगतान म्हणजेच 20 धावा धावसंख्या फलकावरती लागल्यात. पाहिलं गेलं तर मागच्या सामन्यामध्ये चांगली टोटल त्या ठिकाणी डिफेंड केली होती डिंग डॉंग जॉर्ज 11 कल्याण संघाच्या गोलंदाजांनी. या सामन्यामध्ये देखील 50+ स्कोर जर का त्यांच्या फलंदाजांनी लगावला तर यावेळेला देखील सेकंड इनिंग मध्ये मजा येईल. एक विशेष सन्मान आपल्या व्यासपीठावर करत आहोत. थँक्यू सो मच संजयजी परब साहेब. आज सर्वांचं अगदी मनापासून आभारी आणि थँक्यू सो मच संजयजी परब साहेब आज या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले गेले. आपला एक विशेष सन्मान आज या भाई चषकामध्ये आपण करत आहोत. स्वप्नीलजी तावडे या क्रीडा स्पर्धेचे प्रमुख आयोजक, शाखा प्रमुख आणि त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. व्यासपीठावर सन्मान केला जातोय. थँक्यू सो मच. त्यानंतर दयानंद सावंत साहेबांचा देखील एक विशेष सन्मान केला जाईल. थँक्यू सो मच. दयानंद सावंत साहेबांचा देखील एक विशेष सन्मान आपल्या व्यासपीठावर केला जातोय आणि वेळात वेळ काढून ते देखील इकडे दाखल झालेत. आज भाई चषकाचं एक भव्य दिव्य असं आयोजन आणि स्वप्नीलजी तावडे साहेबांच्या माध्यमातून एक विशेष सन्मान. त्यानंतर आमचे जुने सहकारी अगदी शेखर साहेबांचा देखील एक विशेष सन्मान. शेखरजी गायकवाड आज थँक्यू सो मच. गायकवाड साहेब आपलं देखील आभारी आहे आणि आपण देखील या कार्यक्रमासाठी वेळात वेळ काढून इकडे दाखल झालं त्याबद्दल एक आपल्याला विशेष सन्मान चिन्ह माहिती उबदार शाळ देऊन आपण परत एक विशेष सन्मान केला जातोय. या बॉल समोर खेळले गेले नॉन स्ट्राईक एंडला आणि स्ट्राईक एंडला मात्र चान्स होता. धगधग करणारी मॅच पाहायला मिळतीये. सर्व खेळाडूंचं स्वागत आहे. सर्व मान्यवरांचं स्वागत आहे. भव्य दिव्य असं आयोजन पाहायला मिळत आहे. बाई चषक फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू आहे. सर्व मान्यवरांचं देखील आभारी आहे. भव्य दिव्य अशी क्रीडा स्पर्धा मुंबई आणि मुंबईच्या विविध भागातून खेळाडू आज आलेत. तिकडे विविध जिल्ह्यातून खेळाडू आलेत.
अरुणला मात्र तिकडे बाहेर जावं लागेल. चार ओव्हरची मॅच आहे. जबरदस्त स्टार्ट केले बॅटिंग करत असताना डिंगडॉंग जॉर्ज इलेव्हन कल्याण. बॅटर मनीष जगताप येत आहेत. 22 रन झाले धावफलकावरती. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर यतिराज देवरुख येतात. बाबू मीरा भाईंदरचा एक जबरदस्त खेळाडू आहे ज्यांनी जबरदस्त बॉलिंग केली आहे. टर्फ क्रिकेटमध्ये देखील यतिराजची एक चांगली कामगिरी राहिली गेली आहे. मीरा भाईंदर, बोरिवली, कांदिवली, दहिसर त्या परिसरात देखील एक चांगलं क्रिकेट खेळलं गेलं. यतिराज देवरुखे बाबू या बॉलवर थांबवला गेला. स्ट्राईक एंडला मात्र तिकडे लेग बाईच्या रूपामध्ये सिंगल रन मिळते. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 23 रन झाले धावफलकावरती. जबरदस्त बॅटल आहे. सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे, सर्व मान्यवरांचं स्वागत आहे. आज बघता बघता शेवटचा दिवस आणि शेवटच्या टप्प्यामध्ये भाई चषक आपण पाहत आहोत. स्वप्नीलजी तावडे आणि संपूर्ण त्यांचा मित्रपरिवार मागील 3 दिवसीय क्रीडा स्पर्धा IPLचा पण माहोल चालू आहे. तरी या क्रीडा स्पर्धेवरती सर्वांचं प्रेम राहिलं आहे. कारण की जे गल्लीचं क्रिकेट आहे, जेव्हा आपण बिल्डिंगसाठी क्रिकेट खेळतो, चाळीसाठी क्रिकेट खेळतो, ते एक वेगळं प्रेम आहे. आणि अंडरआर्म क्रिकेटवरती मुंबईकरांचा एक वेगळा प्रेम आहे. कमी जागेमध्ये जास्त आनंद देणारा खेळ म्हणजे अंडरआर्म क्रिकेट. या बॉल कट करण्याचा प्रयत्न केला गेला. खेळाडू आहेत तिकडे. थोडा बॉल क्रॉस झाला पण दुरीशने चांगला बॉल अडवला तिकडे. येईल आपण सिंगल रन. 24 लॉस ऑफ 2 विकेट. 24 रन झाले धावफलकावरती. 2 विकेट गेले आहेत. करणने चांगली स्टार्ट दिली आहे. डिंगडॉंग जॉर्ज इलेव्हन कल्याण त्यांच्या विरुद्ध स्वर्गीय जयेश घरात अष्टविनायक दादर. या बॉलवर स्टेप आउट झाले. कव्हरला खेळायचा प्रयत्न केला गेला. जबरदस्त फिल्डिंग समित. वेल स्टॉप. समितने एक जबरदस्त बॉल अडवला आणि जबरदस्त बॉलिंग केली. यतिराज देवरुखे बाबू मॅच मध्ये कमबॅक केलं टीम स्वर्गीय जयेश घरात अष्टविनायक दादर संघाने. कारण की इकॉनॉमी स्पेल टाकला आणि रन झाले 25. ह्या ओव्हरमध्ये रन झाले फक्त आणि फक्त 5 रन. गुड बॉलिंग यतिराज देवरुखे बाबू. (25) 25 रन झालेत. चार ओव्हरची मॅच आहे. सर्वांचं लक्ष क्रीडा स्पर्धेवरती आहे की कोणता संघ मात्र इकडे जिंकेल. भाई चषकाचं एक भव्य दिव्य असं आयोजन आपण पाहत आहोत. आजचा हा शेवटचा व अंतिम दिवस. बॉलिंगसाठी सनी येत आहेत. उर्वरित 12 चेंडूचा खेळ खूप महत्वाचा असणार आहे. पहिल्या ओव्हरमध्ये एक चांगला ग्राफ वरती गेला होता पण दुसऱ्या ओव्हरमध्ये ग्राफ शांत केला यतिराजने. थोडं स्पीड अप करायचं फिल्डिंग टीम प्लीज. पहिल्या 12 बॉलमध्ये 25 आलेत. स्ट्राईक एंडला आपण पाहिलं बॅटर मनीष जगताप. या बॉल देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला. खेळाडू आहेत तिकडे. सिंगल रन. सिंगल डबलची बॅटिंग खूप निर्णायक आहे या ग्राउंडवरती आता. 26 रन झालेत. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन त्यामुळे ही रन्स बनवण्याचा प्रयत्न करते बॅटिंग करत असताना डिंगडॉंग जॉर्ज इलेव्हन कल्याण. या अंगामध्ये एक चांगला खेळ राहिला याही संघाच्या माध्यमातून. या बॉलवर देखील प्रहारी स्ट्रोक खेळायचा प्रयत्न करतोय. थोडा फटका फसतोय.
27 धावा झाल्या फलकावरती. यापुढील चेंडू डान्सिंग डाऊन द विकेट गेलेत आणि लॉंग ऑफ रिजन मध्ये बाउंड्री येते. चला मस्ट नीडेड बाउंड्री होती ही, कारण की मागच्या ओव्हर मध्ये पाहिलं गेलं तर मात्र 5 धावा त्या ठिकाणी कलेक्ट केल्या गेल्या होत्या, परंतु आता चौकार येतोय. नक्कीच मोमेंटम थोडासा शिफ्ट होईल. यावेळेला स्वीपचा फटका आहे, ट्रॉपेज होतोय चेंडू आणि विकेट येते मैदानात. चांगला कमबॅक पाहायला मिळालाय सनीकडून. मागील चेंडूवरती चौकार खाल्ला होता, त्यानंतर मनीषाला चांगलं फसवलंय. नक्कीच बॅटिंग स्थान त्याचा ओळखून होता, त्याला माहित होतं की स्वीपचा फटका आता केला जाणार आहे कुठेतरी, आणि टप्पा थोडासा मागे खेचला, त्याच्यावरती टॉपेज झाला चेंडू. त्यानंतर बॉक्स आउटच्या स्वरूपामध्ये मनीषची विकेट आली आहे. मतांग आता मैदानामध्ये दाखल होत आहेत. ते देखील दर्जेदार बॅटिंग करण्यासाठी ओळखले जातात, एक बेस्ट बॅटिंग ऑलराऊंडर. त्याच्यावरती आता जबाबदारी असेल. एक पाहिलं गेलं तर 31 धावा धावसंख्या फलकावरती आहेत. यावेळेला पहिलाच चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता मट्टांग यांचा, परंतु पडद्याच्या वरून चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव येते या चेंडूवरती. 32 धावा धावसंख्या फलकावरती आहे. थोडंसं शांत झालंय आता इनिंग. पहिल्या षटकामध्ये पाहायला गेलं तर 20 धावा खर्च झाल्या होत्या, त्यानंतर मात्र एकच बाउंड्री आली आहे. म्हणजे चांगलं कमबॅक केलंय स्वर्गीय जयेश स्मृती अष्टविनायक संघाने. फिल्डिंग मध्ये देखील बदलाव वारंवार घडताना पाहायला मिळत आहेत. तर काउ कॉर्नर रिजन मध्ये चेंडू चांगला ट्रॅव्हल होतोय, तिथे फिल्डर नव्हते पण तो बॉल वरती आले आहेत. चांगलं नियंत्रण आपल्या फिल्डिंग मध्ये पाहायला मिळतंय. जबरदस्त बॉलिंग केली राज. या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर सनीने खूप चांगला स्पेल टाकला आणि एक बाउंड्री येऊन सुद्धा चांगला मात्र स्कोर थांबून ठेवला गेला. रन्स आले या ओव्हरमध्ये 8 रन्स. इकॉनॉमिक बॉलिंग केली, 33 रन्सवरती 3 विकेट गेले. अजून शेवटचे 6 बॉलचा खेळ निर्णायक आहे. करण आणि मतांग दोन्ही देखील एक हार्ड हिटर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत, त्यामुळे दोघांकडे देखील क्षमता आहे की एक चांगला स्कोर अजूनही टार्गेट ते सेट करू शकतात बॉलिंगसाठी. सायन धारावीचे वीरा येतात बॉलिंगसाठी. जबरदस्त त्या परिसरात देखील चांगलं क्रिकेट खेळले गेलेत वीरा. नक्कीच वीराचा देखील आजचा दिवस चांगला राहिला आहे. गोलंदाजी फलंदाजी त्यानंतर क्षेत्ररक्षणामध्ये देखील चांगला दमखम त्याने आजच्या दिवसामध्ये दाखवलाय. आणि आता अंडर लाईट्स खेळत असताना देखील पुन्हा एकदा तसेच काही प्रकारच्या खेळीचा त्याचा प्रयत्न असेल. नक्कीच पहिलं षटक खर्चिक असल्यानंतर चांगली इकॉनॉमिकल स्पेल मैदानामध्ये पाहायला मिळाले आहेत, परंतु हे शेवटचं षटक आहे की सेटअप ओव्हर असेल पहिल्या इनिंगची, आणि त्याची जबाबदारी वीरावरती दिली गेली आहे. वीरा कशी पार पाडतोय ती जबाबदारी ते देखील पाहण्यात इतकंच मजेशीर असेल. मतांग याच्या विरोधात वीरा. पहिला चेंडू टॅप केलाय, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, मिस टायमिंग स्ट्रोक थोडासा पाहायला मिळाला, त्याच्यावरती एक धाव कंप्लीट होतीये. आता करण पाटील स्ट्राईक एंडला पाहायला मिळत आहेत. 2 चौकार आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आल्यात आणि आता दरकार असेल आणखीन एका चौकाराची. थोडीशी बॅट त्यांची देखील शांत झाली आहे. यावेळेला डाऊन्सिंग डाऊन द विकेट पुन्हा एकदा समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न होता. टॅप झाला चेंडू. बाबू सर तिथे तैनात लॉंग ऑफ रिझन मध्ये. या चेंडूवरती देखील एक धाव कंप्लीट होतीये. सिंगलने स्कोर कार्ड पुढे सरकताना पाहायला मिळते.
त्याला लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव नक्कीच मिळेल. पहिल्या 3 चेंडूवरती मात्र 3 धावा खर्च केल्यात वीराने. यावेळेला देखील पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक. फेकी कुठेशी तरी चांगली झाली असती तर नक्कीच त्या ठिकाणी धावबाची संधी निर्माण झाली असती, परंतु फेकी खराब. त्यानंतर कव्हरिंगला देखील प्लेयर तिथे नव्हते आणि त्यामुळेच 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, चांगलं कॉलिंग दोन्ही बॅटर्स मैदानामध्ये. अनेक वर्ष एकत्र क्रिकेट खेळतात, त्याचा हा अनुभव आहे. नक्कीच त्याचा फायदा उचलताना पाहायला मिळत आहेत मैदानात. 2 चेंडू उर्वरित असतील पहिल्या इनिंगचे. 38 धावा धावसंख्या फलकावरती आहेत. यस, फिनिशिंग टचची गरज आहे कुठे ना कुठेतरी. या बॉल स्टेप आउट झाले, समोर खेळले गेलेत आणि नॉन स्ट्राईक एंडला मात्र बॅटर बाहेर जावं लागेल, कारण की करंट स्ट्राईक येईल. शेवटचा बॉल देखील तेवढाच निर्णायक आहे. 39 धावा झाल्या धावफलकावर. पहिल्या ओव्हरमध्ये 20 रन्स आले होते, पण त्यानंतर ग्राफ थोडा शांत राहिलाय. चांगली बॉलिंग केली उर्वरित बॉलर्सने. या बॉल स्क्वेअर कट खेळले गेले, बॉल निघून जाईल. करण पाटीलच्या बॅटमधून एक जबरदस्त देखणेदार येतोय चौकार. आणि आता 44 धावांचं आव्हान त्यांच्या समोर आहे. पहिलं गेलं तर 4 षटकांमध्ये 11च्या सरासरीने धावसंख्या फलक पुढे चालवायचं आहे. त्यांच्याकडे देखील थोडीच तोड फलंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे. सेकंड इनिंग मध्ये अंडरलाईटचा चांगला मुकाबला, रंगतदार मुकाबला या ठिकाणी होईल अशी आशा प्रेक्षक वर्गाला देखील असेल. प्रेक्षक वर्ग देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी आपल्याला मैदानामध्ये दाखल झालेला पाहायला मिळतोय. त्यांचं देखील पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत असेल या बाई चषकामध्ये.
अक्षय सेकंड इनिंगला होती सुरुवात. पुन्हा एकदा ऋग्वेद आहे सेकंडला, त्याच्या विरोधात आकाश चायना. हिला पहिला चेंडू पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, ऑफसाईडला खेळण्याचा विचार होता. ऑनसाईडला चेंडू ट्रॅव्हल होतोय, म्हणजे मिस टायमिंग स्ट्रोक आहे. नक्कीच निर्धाव चेंडू आलाय पहिलाच मैदानामध्ये. रन्स करणं सोपं नसेल नक्कीच. सेकंड इनिंग मध्ये 44 धावा करायच्या आहेत आणि प्रत्येक धाव कमवण्यासाठी मेहनत करावी लागणार आहे. या लॉन साइडला गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. फिल्डर जे असेल तोपर्यंत एक धाव कंप्लीट होते. डेव्हिल 11 मुकेश रॉयल आणि त्यांच्या विरोधात सत्यविनायक कामोठे. दोन्ही कर्णधारांना विनंती असेल की आपण स्टेजवरती यायचे. आपली नाणेफेक लगेचच घेतली जाईल. डेव्हिल 11 मुकेश रॉयल आणि त्यांच्या विरोधात सत्यविनायक कामोठे. तर यापुढील चेंडू बीट होत आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये स्टार्ट करणं गरजेचं आहे. थोडंफार मात्र संघ डगमगतो. पहिल्या 3 बॉलमध्ये फक्त एकच रन्स आले. 44 धावांचा पाठलाग करायचा. हितेश पारिक आहे स्ट्राईक एंडला. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर आकाश. या बॉलर बोल्ड आउट. जबरदस्त पिचिंग पाहिली गेली आहे. हितेशांना मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागेल. येते विकेट. बॅटर आउट. नवीन बॅटर ऋषी येत आहेत. हितेश यांची विकेट आली आहे. क्लीन बोल्ड, यू मिस आय हिट. त्या आधीचा चेंडू देखील निर्धाव हाताला होता. थोडासा गतीला बीट झाले होते. त्यानंतर चांगली पिचिंग पाहायला मिळाली चेंडूची आणि सरळ गेस्ट्यांचा वेध घेतला. विकेट आली. त्यानंतर आता ऋषी मैदानामध्ये दाखल होत आहेत. अजूनही 43 धावांची गरज आहे. 4 चेंडू मध्ये पाहिलं गेलं तर मात्र 1 धाव खर्च केली आतापर्यंत आकाश यांनी. याला पुढे जाऊन स्वीप केलाय. फिल्डर तिथे आहेत. फक्त चेंडू मैदानामध्ये ठेवण्याचं काम केलंय. तिथे 1 धाव कंप्लीट झाली आहे. 2 धावा धावसंख्या फलकावरती. चांगली इकॉनॉमिकल स्पेल आतापर्यंत पाहायला मिळाली आकाश यांची. 5 चेंडू मध्ये पाहिलं गेलं तर मात्र 2 धावा खर्च केल्या आहेत. शेवटचा चेंडू नक्कीच या चेंडूवरती मोठा फटका लगावण्याची गरज आहे, नाहीतर रन रेट फार उंचावेल. पुढे गेले आणि टॅप केलाय फटका. लॉंग ऑफ रिझन मध्ये त्या ठिकाणी रोहन. कलेक्शन चांगलं आहे. 1 धाव कंप्लीट. पहिल्या षटका अखेरीस मात्र 3 धावा धावसंख्या फलकावरती पाहिल्या जात आहेत. बॉलिंग आकाश. आता समीकरण मैदानामध्ये उरलंय ते म्हणजे 18 चेंडू आणि 41 धावांचं. अठरा चेंडूने 41 धावांची गरज आहे. मॅच थोडीफार फसताना पाहिली गेली, पण ऋग्वेदला तर स्टार्ट देणं गरजेचं आहे. 18 बॉल 41 करायचे आहेत. साई पाल बॉलिंगसाठी त्यात कल्याणचे. 18 बॉल 41.
पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती बोल्ड आउट. ऋग्वेदला पण मैदानाच्या बाहेर जावं लागेल. येते विकेट. बॅटिंगसाठी सनी येत आहेत डोंबिवलीचे. मॅच मात्र थोडीफार फसती आहे. 17 बॉलमध्ये 41 करायचे आहेत. या बॉलवर रिव्हर्स खेळायचा प्रयत्न करत होते. बॉल थोडा आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि साई पालने एक जबरदस्त स्पेल टाकला आतापर्यंत. फक्त आणि फक्त 3 रन्सवरती 2 विकेट गेलेत. 16 बॉल 41 करायचे आहेत. या बॉल फ्लिक केल्या गेल्या गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल होतो आणि निघून जाईल 4 रनसाठी. ही बाउंड्री टर्निंग पॉइंट होऊ मध्ये 37 करायचे आहेत. हे ग्राउंड असे की या ग्राउंडवर कधी मॅच पलटू शकते. सनी बॅटिंगसाठी सनी आले टायमिंग लाईक बाउंड्री लगावली. मॅच मध्ये थोडं प्रेशर मात्र दूर करण्याचा प्रयत्न करतील. स्ट्राईकला साई पाल. बेस्ट फॉसेट बेस्ट एक जबरदस्त बॅटल आहे. या बॉलवर स्वीप खेळले. फटका फसतोय आणि बाहेर जावं लागेल सनीला. एक तेरी एक मेरी. बॅटर आउट. सात रन्सवरती 3 विकेट गेले. 14 बॉलमध्ये 37 करायचे. स्ट्राईकला बॅटर राजू येतात. या बॉलवर स्टेप आउट झाले. बॅट फिरवली होती आणि बॅक टू बॅक विकेट येते. मॅच फर्स्ट मात्र इकडे आपण पाहिलं तर स्वर्गीय जयेश करत अष्टविनायक दादर संघ मात्र डगमगतोय. आणि शिवनेरी गोविंद पथकाचे सर्वा आशिष राणे आणि ज्यांच्या माध्यमातून आपल्याला LED बल्ब या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच साठी उपलब्ध झाले. तेच आशिष राणे त्यांची उपस्थिती आपल्याला मैदानामध्ये लाभली आहे. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत असेल. दादा वेलकम. आणि व्यासपीठावरती यायची आपल्याला मी विनंती करतो. आशिष राणे. समीकरण बदलताना पाहिले गेले. जबरदस्त बॉलिंग केली ह्या ओव्हरमध्ये देखील साईने. 12 बॉलमध्ये 37 करायचे. आपल्या सोबत आपण पाहिलं तर आशिषजी राणे आपलं देखील स्वागत आहे. या क्रीडा स्पर्धेसाठी त्यांचं देखील खूप मोठं सहकार राहिले गेलं. मॅरेथॉन मॅच साठी आपण देखील काही नवीन संकल्पना
एलईडी बल्ब देण्याचा आपण जो प्रयत्न केला आणि आशिष आणि आपलं अगदी मनापासून आभारी आहे. शिवनेरी गोविंदा पथकामध्ये देखील आपण त्यांना पाहतो आणि आज या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले गेले. 12 बॉलमध्ये 37 रनची गरज आहे. या बॉलवर मोठ्या स्ट्रोकची गरज आहे. आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केला गेलाय. जबरदस्त बॉल पाहायला गेला देवेंचा. 8 रन्सवरती 4 विकेट गेलेत. 11 बॉलमध्ये 36 करायचे आहेत. या बॉल स्टेप आउट झाले. समोर खेळलेत आणि फटका थोडा फसतोय. नऊ रन्स वरती आपण पाहिलं तर 4 विकेट गेले. 10 चेंडू आणि जिंकण्याकरिता 35 धावांची गरज आहे. या 4 बॉलमध्ये मोठे स्ट्रोक येणं गरजेचं आहे. या बॉलवर नो बॉल आणि बॅटरला पण बाहेर जावं लागेल. बॉक्स आउटची येते विकेट. आणि आपल्या कार्यक्रमासाठी आपण पाहिलं तर अभिषेकजी विचारे साहेब आपलं अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर आपल्या कार्यक्रमासाठी आपण पाहिलं तर संदीपभाई जळगावकर साहेबांचं मात्र स्वागत होत आहे. आज या कार्यक्रमासाठी आपण पाहिलं तर व्यासपीठावर संदीपभाई जळगावकर, त्याबरोबर अभिषेकजी विचारे साहेब आपलं देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत. वेळात वेळ काढून या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले गेले आणि थँक्यू सो मच. त्यानंतर विलासजी मरगा साहेब आपलं देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. वेळात वेळ काढून आलेले सर्व मान्यवर आपल्या या कार्यक्रमासाठी एक भव्य दिव्य असं आयोजन पाहायला मिळत आहे. भाई चषकाचा आजचा हा शेवटचा दिवस. 3 दिवस संपूर्ण महाराष्ट्राने क्रीडा स्पर्धा आपण पाहिली गेली आहे आणि ज्या लेवलला जी क्रीडा स्पर्धेचं आयोजन केलंय आज या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले गेले अभिषेकजी विचारे साहेब, त्याचबरोबर संदीपभाई जळगावकर साहेब या विभागाचे एक युवा नेतृत्व आणि नेहमीच युवकांना क्रिकेटसाठी संदीपभाई जळगावकर साहेबांचं तेवढंच प्रेम राहिलंय. मग कबड्डी, क्रिकेट, दहीहंडी अशा अनेक कार्यक्रम संदीपभाईंच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत असतात. रायगड जिल्हा परिषद सदस्य म्हणून देखील आज कार्य करतात अभिषेकजी विचारे साहेब आपलं अगदी मनापासून स्वागत आहे आणि आज या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले गेले आहेत. यतीनजी सावंत साहेब आपलं देखील स्वागत आहे. शिवसेना 115 आपण पाहिलं तर शाखा प्रमुख म्हणून कार्य करतात आणि सर्व मान्यवर मुंबईचं क्रिकेट पाहण्यासाठी आपण मुंबईकर वेडे आहेत क्रिकेटसाठी या बॉल देखील टॅप केलाय. त्यातल्या त्याच भांडूपचं क्रिकेट, भांडूप म्हटलं तर कबड्डी, क्रिकेट, दहीहंडी फार पूर्वीपासून संपूर्ण मुंबई इकडे खेळण्यासाठी तरसायची. मग केटी थापा साहेबांची देखील क्रीडा स्पर्धा संपूर्ण मुंबईने पाहिली आणि नेहमीच मुंबईचे अनेक विविध भागातून मग गिरगाव, माझगाव, अगदी डिलाय रोड, वरळी तिकडून देखील संघ इकडे खेळताना पाहिले गेले. कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ जबरदस्त बॅटल. मॅच मध्ये थोडीफार औपचारिकता शिल्लक आहे. चांगला खेळ करत असताना डिंगडॉंग जॉर्ज 11 कल्याण चांगला खेळ केला या मॅच मध्ये. सर्व आलेले मान्यवरांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. सर्व खेळाडूंचं स्वागत आहे. मंगेश मुंडेकर आपलं देखील स्वागत असणार आहे. त्याचबरोबर राजेश फडतरे साहेब आणि विलासभाई मरगज आज सर्व पदाधिकारी आज वेळात वेळ काढून इकडे दाखल झालेत. कैलासजी पाटील, भाई चषकाचा शेवटचा अंतिम दिवस. बघता बघता शेवटच्या टप्प्यामध्ये क्रीडा स्पर्धा बॉलिंगसाठी मतांग सारंग. आज सामना मात्र थोडाफार फसताना पाहिला गेलाय. स्वर्गीय जयस्मृती अष्टविनायक दादरचा संघ एका साईडला, डिंगडॉंग जॉर्ज 11 कल्याण. विविध तालुक्यातून आज खेळाडू इकडे आलेत आणि विविध जिल्ह्यातून खेळाडू आज इकडे क्रिकेट खेळण्यासाठी दाखल झाले. त्या बॉल देखील बीट केलाय. मॅच मात्र आता इकडे थोडीफार क्लोज होताना पाहिली गेली आहे.
जबरदस्त बॉलिंग अटॅक घेऊन मात्र टीम उतरली. बॅटिंग पण जबरदस्त केली करण पाटीलने. या बॉल देखील स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेल्याने हा सामना जिंकला गेला. आपण पाहिलं तर डिंगडॉंग जॉर्ज 11 कल्याण संघ मात्र इकडे बाजी मारतोय. अभिनंदन, वेल प्लेड. जबरदस्त खेळ करत असताना या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच. जबरदस्त बॅटिंग करताना आपण पाहिले गेले. आणि मी अभिषेकजी विचारी साहेबांना विनंती करेल की यावेळी आपण पाहिलं तर रायगड जिल्हा परिषद म्हणून देखील आज सदस्य म्हणून निवडीत असताना आणि त्यांच्या माध्यमातून आपण हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जबरदस्त खेळ करत असताना आपण पाहिलं करण पाटील जबरदस्त बॉलिंग केली आणि एक अफलातून बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर गेलं तर करण पाटीलने आज या महत्वाच्या मॅचचा आणि अभिषेकजी विचारी साहेबांच्या माध्यमातून हा पुरस्कार दिला जातोय. थँक्यू सो मच साहेब. जय महाराष्ट्र. आणि वेळात वेळ काढून इकडे दाखल झाले त्याबद्दल आपला आभारी आहे. दोन्हीचे कॅप्टन्स आपण टॉस साठी या. डेव्हिल मुकेश रॉयल चेंबूर आणि सत्यविनायक कामोटे आणि संदीपभाई जळगावकर साहेबांनी विनंती केली की आपल्या हातून टॉस करायचा आहे. एक महत्वाच्या मॅचचा टॉस. सत्यविनायक कामोटे टीम कॅप्टन